बदलापूर प्रकरणातील शाळेच्या विश्वस्तांना अखेर अटक झाली आहे। शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल, सचिव तुषार आपटे याला पोलिसांनी बेड्या ठोकलेले आहेत। दुर्घटना झाली तेव्हापासून हे दोघे फरार होते। या दोघांना रायगड जिल्ह्यातल्या कर्जतमधून पोलिसांनी अटक केली। बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काउंटर विरोधातील याचिकेवर आज हायकोर्टामध्ये सुनावणी पार पडणार आहे। गेल्या सुनावणीमध्ये हायकोर्टाने अक्षय शिंदेच्या वडिलांनी एन्काउंटर प्रकरणी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले होते। पश्चिम रेल्वेवर आज मेगा ब्लॉक असणार आहे। 4 तासांचा हा ब्लॉक असेल, त्यामुळे अनेक लोकल गाड्या रद्द केल्या जाणार आहेत। तसंच आज रात्री 12:30 वाजल्यापासून पहाटे 4:30 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे। ब्लॉक दरम्यान बोरिवली ते अंधेरी दरम्यान सर्व लोकल गाड्या धीम्या मार्गावरून धावणार आहेत, तर लांब पल्ल्याच्या गाड्याही 10 ते 20 मिनिटे उशिराने धावतील। मध्य रेल्वेच्या येत्या 5 ऑक्टोबरपासून नवीन वेळापत्रक लागू होणार आहे आणि त्यानुसार सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी मुंबईकडे जाणाऱ्या जलद गाड्या कळवा आणि मुंब्रा या स्थानकांमध्ये थांबा देण्यात आलेला आहे। त्यामुळे प्रवाशांची मोठी सोय होणार आहे। ऐन सणासुदीच्या दिवसामध्ये नागपूर शहरातील बस सेवा ठप्प झाली आहे। पगारवाढीच्या मागणीसाठी शहरातील आपली बस या बस सेवेतील कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय। मोर भवन बस डेपोमध्ये कर्मचाऱ्यांचं हे आंदोलन सुरू आहे। राज्यामध्ये यंदा ऑक्टोबर हीटचा सामना नागरिकांना करावा लागत आहे। मुंबईमध्ये तीव्र उन्हाच्या झळा बसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे, तर दुसरीकडे राज्यामध्ये यंदा थंडीचा कडाका अधिक असेल असाही अंदाज वर्तवण्यात आलाय। राज्यात ऐन दिवाळीमध्ये कडाक्याच्या थंडीसह पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे, तर मुंबई पुण्यामधून 10 ऑक्टोबर दरम्यान मोसमी पाऊस माघारी फिरण्याचा अंदाज आहे। धुळ्यामध्ये सततच्या पावसामुळे कापसाचं मोठं नुकसान झालंय। पावसामुळे शेतकऱ्याच्या हाताशी आलेलं पीक हिरावलंय। शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसलेला आहे, त्यामुळे शासनानं तात्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी केली जाते। शिरूरमध्ये उसावर हमणी अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। हमणी अळीमुळे उसाचं उभं पीक जमीनदोस्त झालेलं आहे, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। वाशीमधील एक्झिबिशन सेंटरमध्ये नवी मुंबई मनपाच्या स्वच्छता सेवा पंधरवड्याची सांगता झाली। यामध्ये 5000हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला। विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचे संदेश देणारं नृत्य सादर केलं। वरळी हिट अँड रन प्रकरणामध्ये आज शिवडी कोर्टामध्ये आरोपपत्र दाखल होण्याची शक्यता आहे। मिहिर आणि त्याचे वडील तसंच त्याचे चालक राजऋषी बिदावत यांच्या विरोधात एकत्रित आरोपपत्र दाखल होऊ शकतं। वरळीमध्ये महिरी शहानं BMW कारनं महिलेला चिरडलं आणि फरफटत नेल्याची घटना घडलेली होती। गोंदियामध्ये 2 बिबट्यांचा मृत्यू झालेला आहे। वाहनाच्या धडकेमध्ये एका बिबट्याचा मृत्यू झाला, तर दुसरा बिबट्या बोंडगाव जंगलामध्ये मृत अवस्थेमध्ये आढळून आला। त्यामुळे वन विभागानं प्राण्यांच्या संरक्षणासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी प्राणी मित्रांनी केली आहे। अहमदनगरमध्ये कार चोरी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। लोणावळ्यामध्ये चोरीला गेलेली कार अहमदनगरमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। दरम्यान कॅम्प पोलिसांनी आरोपींना पकडलंय।